एका छोट्या गावात रमेश नावाचा एक गरीब माणूस राहायचा. त्याच्याकडे ना शेती होती ना घर. मोलमजुरी करून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. अनेकदा त्याला उपाशीही राहावे लागे. एक दिवस गावात भयंकर दुष्काळ पडला. काम मिळेनासे झाले. रमेशच्या घरात चूल पेटणेही कठीण झाले. त्याची पत्नी आणि मुले उपाशी राहू लागली. रमेश खूप खचला, पण त्याने हिंमत सोडली नाही. तो शहरात गेला आणि तिथे त्याने मिळेल ते काम केले. खूप कष्ट करून त्याने पैसे साठवले. काही वर्षांनी तो गावात परतला. त्याने एक छोटे घर बांधले आणि शेतीही विकत घेतली. आता तो आनंदी आणि समाधानी होता. त्याची गरिबीची कहाणी आता कष्टाच्या आणि यशाच्या कहाणीत बदलली होती. घनदाट जंगलात चिंटू नावाचं एक माकड राहत होतं. चिंटू खूप खोडकर आणि वेडं होतं. त्याला सतत काहीतरी नवीन आणि मजेदार करायला आवडायचं. इतर माकडं झाडांवरून उड्या मारताना किंवा फळं खाताना, चिंटू मात्र वेगळ्याच धुंदीत असायचं. एकदा चिंटू एका उंच झाडावर चढला आणि त्याला एक मोठा मधमाशांचा पोळा दिसला. इतर माकडांनी त्याला बजावलं, चिंटू, त्या पोळ्याच्या जवळ जाऊ नकोस. मधमाशा चावतील. पण चिंटू ऐकणारं नव्हतं. त्याला मध खायची तीव्र इच्छा झाली होती. त्याने विचार न करता पोळ्यावर हल्ला केला. क्षणात हजारो मधमाशा त्याच्या मागे लागल्या. चिंटू जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागलं. त्याला झाडांवरून उड्या मारताना, इकडे तिकडे धावताना पाहून इतर माकडं हसू लागली. चिंटूचं अंग मधमाशांच्या चावण्याने सुजलं होतं, पण त्याला एक धडा मिळाला. विचार न करता कोणताही धोका पत्करणं किती महागात पडू शकतं हे त्याला समजलं. त्यानंतर चिंटू थोडं शहाणं झालं, पण त्याची खोडकर वृत्ती मात्र कायम राहिली. एका वाळवंटी प्रदेशात, जिथे दूरवर फक्त सोनेरी वाळू आणि तुरळक काटेरी झुडपे दिसत होती, तिथे बादल नावाचा एक खास उंट राहत होता. इतर उंटांसारखा तो फक्त ओझी वाहण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नव्हता. बादलाला नाचायला आवडायचे. त्याचे पाय जेव्हा वाळूवर पडायचे तेव्हा एक विशिष्ट ताल निर्माण व्हायचा. सुरुवातीला त्याचे मालक आणि इतर लोक त्याला वेडा म्हणायचे, पण बादल आपल्या नृत्यावर आणि धूनवर प्रेम करत होता. जेव्हा वाऱ्याची झुळूक यायची आणि वाळूचे कण उडायचे, तेव्हा त्याला आणखीनच नाचण्याचा उत्साह यायचा. त्याचे मोठे ओठ आणि लांब मान लयबद्ध पद्धतीने हलत आणि त्याचे पाय जमिनीवर थिरकायचे. एक दिवस त्या वाळवंटी प्रदेशातून एक मोठी व्यापारी टोळी जात होती. त्यांनी बादलाला नाचताना पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले. त्या टोळीतील एका कलाप्रेमी सरदाराला बादलाचा नाच खूप आवडला. त्याने बादलाच्या मालकाला चांगली किंमत देऊन त्याला विकत घेतले. आता बादल त्या सरदारासोबत वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि आपल्या नृत्याने लोकांचे मनोरंजन करतो.